स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. घाटमाथ्यावर भाजपला भवानी माता पावणार, बलवीत फुटला नारळ, काय म्हणाले नेते. तुम्ही आपल्या कार्यक्रमासाठी हॉल शोधताय तर मग आपल्या सेवेसाठी खानापूरमध्ये सज्ज आहे कौतिका पॅलेस बँक्वेट हॉल खानापूर. लग्न समारंभ, साखरपुडा, बारशे, वाढदिवस, डोहाळे जेवण, मीटिंग, सेमिनार, भव्य हॉल, लॉन, गार्डन, निसर्गरम्य परिसर, भव्य पार्किंग आणि एकदम प्रशस्त ठिकाण. आमचा पत्ता बलवडी रोड खानापूर. संपर्क ऋषिकेश गायकवाड 9730301300. पार्टी उभा राहणार का न उभा राहणार अशी परिस्थिती मागच्या 15 दिवसात दिसत होती. पण आज जर आपण पाहिलं तर बहुतांश आपण जिंकणार अशी परिस्थिती आहे. तेव्हा आपल्याला या 5 तारखेला विजय होण्यासाठी सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करायचा आहे. आता विशेषतः बलवडीच्या लोकांच्यासाठी तुमचा आपसा जरी काय असलं कोणासंग तरी उमेदवार आपल्या गावचा आहे. ज्यावेळी देशावर संकट येतं त्यावेळी आतल्या सगळ्या पक्ष एक होतात. राज्यावर संकट येतं त्यावेळी राज्यातले सगळे पक्ष एक येतात. जिल्ह्यावर येतं तेव्हा जिल्ह्यातले सगळे पक्ष एक होतात. तालुक्यावर आले की सगळे तालुक्यातली गावं एक होतात. तसं तुमच्या गावचा उमेदवार आहे. आमची 3 गावं एकत्र करावी तेव्हा तुमच्या गावचं मतदान भरतंय. तेव्हा आमची तुम्हाला विनंती आहे की तुमच्या गावानं उतावली एवढं भरपूर आणि विजयापर्यंत पोहोचण्या इतपत तानाजी नानाला मतदान करायचं. अशा पद्धतीने जर झालं आमच्याकडनं कुठंही कमी पडणार नाही. तिकडून आम्ही चांगलं येऊ. पण एखाद्या वाडीत कुठं काही इकडं तिकडं झालं तर तुमच्यातलं लीड कुठंही तुटत नाही. आजपर्यंत इतिहास आहे. तुमचं गाव ज्यावेळी खानापूर यात होतं, खानापूर पंचायत नव्हती त्यावेळी खानापूर आणि बलवडी धरलं की विजय व्हायचा. तसं आता तुमचं जिल्हा परिषदेसाठी जर विषय केला तर तुमचं आणि कर्जासारखी अशी गावं जर धरली तर निर्णायक गाव आहे ती. त्यामुळे बलवडीनं सुद्धा विशेष लक्ष द्यायचं आहे. आणि आपले उमेदवार चांगले क्लीन आहेत. सुनील दादांनी गेली 15 वर्ष मोहीची ग्रामपंचायतीचा परिचय कोणाला आहे नसेल तर चांगल्या प्रकारे चालवलेला आहे. त्यांचं सामाजिक काम मोठं आहे. आणि बलवडीच्या लोकांसाठी काय सांगायची गरज नाही. तानाजी नानांनी गेली 15 ते 20 वर्ष झालं ग्रामपंचायत तुमच्या गावची चालवलेली आहे. चांगल्या प्रकारे सांभाळलेली आहे. गावाला विकासात्मक धोरण दिलेलं आहे, दिशा दिलेली आहे. त्यामुळे आपल्याला उमेदवार अगदी चांगले ताकदीचे लाभलेले. फक्त आपण सर्वांनी मनापासून काम करून त्यांना निवडून आणूया एवढं मी आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा परिषद गण आणि बलवडी खानापूर आणि बलवडी खानापूर पंचायत समिती गणाच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं आज इथे उपस्थित माननीय वैभवदादा पाटील व माननीय ब्रह्मानंद शेठ पडळकर तसेच आपल्या करंजी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सौ प्रियाताई पाटील व बलवडी खानापूर पंचायत समिती गणाचे उमेदवार तानाजी भीमराव पाटील यांचा प्रचाराचा शुभारंभ आपण करण्यासाठी व त्यांना विजयापर्यंत नेण्यासाठी आज आपण इथं आपली एक ठाम भूमिका घेऊन समाजापुढे जाण्यासाठी आणि विजय प्राप्त करण्यासाठी जमा झालेलो आहे किंवा आपण गोळा झालेलो आहे. पार्टीने आपण उमेदवार देत असताना भारतीय जनता पक्षातून तानाजी पाटलांसारखा अगदी ग्रामीणला काम केलेला माणूस, गावच्या ग्रामपंचायतीत उपसरपंच, सरपंच, पाणी पुरवठा योजनेवर काम केलेला माणूस, जलसंधारण कमिटीत काम केलेला माणूस आणि अनुभवी माणूस अशा पद्धतीनं क्रायटेरिया लावून चांगला माणूस, जेणेकरून हा माणूस उद्या निवडून गेला तर पंचायत समितीमध्ये आपल्या माणसांच्या समस्या सोडवण्यासाठी उपयोगाला येईल. आणखीन जिल्हा परिषदेच्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्या सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये मोहीमध्ये त्यांनी गेली 10-15 वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या पार्टीच्या माध्यमातून फार चांगल्या पद्धतीनं काम करणे आणि त्या काम करण्याच्या पद्धतीला समाजकारणाची दिशा देणे याच्यासाठी सुनीलदादा खंदार यांचा नावलौकिक आहे. त्या सुद्धा उमेदवार पार्टीनं चांगल्या पद्धतीने आपण आता वातावरण तयार केलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये आपला आहे असा जर टेम्पो आपण वातावरणाचा ठेवला
आपण ज्या माणसांच्या अडीअडचणी सोडवणार आहे त्या अडीअडचणीसाठी आपण माणसांना जर समजावून सांगितलं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक गावातल्या सहकार्याने अगदी आपल्या गावच्या वाड्या वस्तीपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचून आपल्या पक्षाची ध्येय धोरणं आणि आपण दिलेले उमेदवार कशा पद्धतीने योग्य आहेत हे जर सगळ्या माणसांपर्यंत पोहोचवलं तर एकंदरीत आजच्या आपल्या करंजे जिल्हा परिषद गटाच्या बलवडी गणात व करंजे गणात दिसणाऱ्या वातावरणावरून आपल्याला पंचायत समितीच्या दोन्ही सीटा बलवडी खानापूरमधनं तानाजी भीमराव पाटील व करंजे गणातून शिवाजीराव धोंडीराम माने तसेच जिल्हा परिषदेचे उमेदवार प्रियाताई पाटील यांना चांगल्या फरकाच्या मताने निवडून आणण्यासाठी आजच्या तारखेला काही अडचण दिसत नाहीये. पण येणाऱ्या काळामध्ये हे जे आता आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात जे फळी उभा केलेली आहे किंवा जे वातावरण उभा केलेलं आहे हे वातावरण टिकवण्यासाठी तुमच्या सर्व सहकाऱ्यांनी अगदी शेवटच्या घरापर्यंत शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून त्यांना भूमिका पटवून देऊन आपल्याला विजयाचं रूपांतर मोठ्या फरकात कशा पद्धतीने करता येईल यासाठी प्रयत्न केला आहे. त्यासाठी आपण वेळोवेळी एकमेकाच्या सल्ला मसलती करू आणि पुढची दिशा ठरवून पुढच्या पद्धतीने प्रचाराला सामोरे जाऊ. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रचार सभेसाठी आपले नेते माननीय ब्राह्मण पडळकर साहेब, वैभव दादा आणि तसेच या तालुक्याचे अध्यक्ष दाजी पवार साहेब, सचिन भाई पिटकुजे आणि सर्व आपल्या 11 गावातील सर्व सरपंच, माजी सरपंच, सरपंच, प्रमुख पार्टीचे कार्यकर्ते आपण या प्रचारासाठी आणि आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ, इतरही गावातील सर्व 11 गावातील ग्रामस्थ आपण या प्रचार सभेसाठी आला. शुभारंभ आज आपला प्रचार सभेचा करायचा आहे, त्याच्यासाठी आला तर ते मी प्रथम तुमचं स्वागत करतो. हे सभा जे आपली आजची आहे ते आम्ही एक आमच्या गावातील काही म्हणजे आमचं तिकीटच आपलं काय फिक्स नव्हतं. आम्ही उभा राहायच्या परिस्थितीत नव्हतो, कारण दुनियात जे चाललंय पैशाशिवाय काही चालत नाही. त्याच्या अनुषंगानं आम्ही आलिप्त होतो बाबा हे आपल्याला हे कार्यक्रम करायचा नाही, काय पेलणार नाही. पण जसं जसं लोकांना वाटलं की या मतदारसंघात आपली एक पोकळी आहे आणि विट्याची नगरपंचायत झाल्यामुळे जी हवा जी लोकात झालेली होती, निरोत्साह सगळीकडे पसरलेला होता, की असं लोकांना वाटत होतं. काही लोकांनी समजच करून घेतला की आता आपल्या पुढे कोण राहतच नाही आणि तालुक्याची वन वेज इलेक्शन होईल ह्या भ्रमात सगळे राहिलेले होते आणि आम्ही पण त्याचा नाद सोडलेला होता. पण ह्या 11 गावातील प्रमुख नेत्यांनी की मला रिक्वेस्ट केली, काय आमचे पार्टी जे लोक आहेत त्यांनी रिक्वेस्ट केली, बाबा तुम्ही काम करताय त्या पक्षाचं तुम्ही करतायत, पण आम्हाला आता तुमची खरी गरज आहे. तुम्ही जे गावात विकास काम केलंय, जलसंधारण कामं केली, ती गावातला एक खडा ना खडा तुम्हाला ग्रामीण भागात काय सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असते त्या ह्याचा अनुभव तुम्हाला आहे. तर तुमची उमेदवारी पाहिजे म्हणून मला त्यांनी सगळ्यांनी त्यांनी मागून घेतलेला उमेदवार आहे आणि त्या अनुषंगाने मी परत निर्णय केला की बाबा लोकांच्या अडीअडचणी जर सोडवायच्या असतील तर आपल्याला कुठेतरी बेस पाहिजे. आम्ही जिथं काम करत होतो तिथं बऱ्याच प्रकारे अडचण होत होती, नेत्याकडनं खच्चीकरण होत होतं. काही ठराविक लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही मदत दुसरीकडे करा, ते आम्हाला मान्य नव्हतं की बाबा आम्ही काम केलं तर इमानदारीने करणार. एक आज एक बाहेर एक असलं आमच्याकडे चालत नाही. बोललं तर तोंडावर स्पष्ट बोलायचं आणि काम करून घ्यायचं. विकास काम करताना मला ज्या पहिल्या अडचणी येत होत्या, सत्तेचा बऱ्याच हे होत होता, पण मी ज्या वेळेला सरपंच आपली बॉडी आमच्याकडे असायची, मी कसल्याही सत्तेचा कधीच विचार केला नाही. गावातली एक सत्ता असली की आपल्याकडे बास होते. पूर्ण राज्याचं तुम्हाला त्याचा निधी कसा आणायचा ही खिचून आणायची मला माहित आहे, कारण मी पडळकर साहेबांसंग काम केलेलं आहे, म्हणजे वैभवदादा संघ काम केलेलं आहे. त्यांच्या ज्या वेळेला त्यांच्याकडनं लागल ते मी निधी मागत होतो. आणि आपलं जलसंधारणचं काम महाराष्ट्रामध्ये मला वाटतंय 27,000 हेक्टर आपलं एक नंबरचं गाव पाणी फाउंडेशनला होतं. 27,000 हेक्टर हे क्षेत्र आमच्याच गावाला ज्यादा होतं. 27,000 हेक्टर मध्ये 5 लाख घनमीटर काम केलंय मी. 5 लाख घनमीटर माझा टेक्निकली ह्याच्यामध्ये विषय आला आणि त्याच्यामुळे माझा राज्य लेवलचा पुरस्कार हुकला. मी तालुक्याचं 28 लाखाचं बक्षीस आणून गावाला दिलं. जी आपली सुरुवात केली आम्ही पहिला एकात्मिक पाणलोट मधनं एक पहिला बंधारा बांधला.
त्यानंतर आगरणीचं काम सुरू झालं सगळीकडे चौबाजूनं. जे काय म्हणजे पहिला बंधारा आम्हीच चालू केला आगरणीचा बलवडीत एकात्मिक पाणलोट मधून. परत तिथून पुढे जी चळवळ त्याची उभा राहिली ते आगरणा खोलीकरण रुंदीकरण मग विविध संस्था आल्या ह्याच्यात त्यांनी NGO आल्या त्यांनी आपलं मदत करून सगळ्यांच्या नेत्यांच्या सहकार्यातून ही रुंदीचं आपल्या बलवडी म्हणजे तामखडी पासून बलवडी पर्यंत बेनापूर पर्यंत असं जी खोलीकरण रुंदीकरण ज्या त्या तिथल्या स्थानिक नेत्यांना घेऊन आम्ही खोलीकरण रुंदीकरण केलं. परत आम्हाला विषय आला की आम्हाला पाणी अडवायचं आहे तर ह्याच्यावर काय करा येईल तर आम्ही परत CMचा दौरा आखला. CMच्या दौऱ्याला मला स्थानिक नेत्याकडून एवढा त्रास झाला की CM तुमच्या बलवडीला काय येतोय म्हणजे असं तिथल्या स्थानिक लोकांचा त्यावेळेला नेत्यांचा आम्हाला विरोध झाला होता. CM तुमच्या गावाला काय येतोय तुम्ही का आणताय म्हणजे त्यांचा प्रशासनावर दबाव होता की बलवडीला CM तेवढा आणू नका दुसरीकडे कुठे पण आणा पण ह्याच्याकडे तेवढा आणू नका तानाजीकडे. असं करून मला बऱ्याच प्रमाणात त्रास दिला पण आम्ही पडळकर साहेबांची साथ सोडली नाही आणि त्यांनी आम्हाला CM साहेबांचा दौरा पहिल्याच 15 दिवसात आखून दिला. जसं CM झालं तसं बलवडी तिथं मी CM साहेबांनी आणलं आणि ते CM साहेब आल्यानंतर मला त्यांनी 4 कोटी रुपये आगरणीसाठी दिले. 4 कोटी दिले की साखळी बंधार वरून खाली तुमचं जे आगरण नदी त्याचे खोलीकरण रुंदीकरण झालेलं होतं त्याच्यासाठी बंधारा बांधायचं होतं. टप्प्याटप्प्याला 200 मीटरला एक बंधारा बांधायचा होता साखळी. ते बंधारा बांधण्यासाठी 4 कोटी रुपये त्यांनी मला इथं म्हणजे CM साहेबांचा दौरा आखल्यामुळं त्याच्यामुळं ते काम 4 कोटी रुपये दिल्यामुळं झालेलं आहे आणि विकास कामं भरपूर गावातील आम्ही केलेले. आता मला एवढंच वचन द्यायचं आहे तुम्हाला जे माझ्या सगळं गाव आहेत माझ्या गटातली त्या खडा ना खडा मला त्या गावात काय करायला लागतं हे माझा प्लॅन तयार ठरलेला असतोय की बाबा स्थानिक लोकांच्या काय अडचण आहेत रस्ता आहेत लाईट आहे गटर आहे. परत त्या स्थानिक लोकांना महिलांना तिथं उद्योग काय पाहिजेत आपल्या गटात काय उद्योग पाहिजे आपल्या तालुक्यातल्या म्हणजे ह्या आपला जो घाटमाता आहे त्याच्या समस्या काय आहे त्या लोकांना तिथं रोजगार उपलब्ध होण्यासाठी काय करता येईल ह्याचा आपल्याला विजन ठरलेला आहे आणि त्या विजन आपल्याला पुरं करण्यासाठी मी भाजपामध्ये म्हणजे आपल्याला भाजपच्या याच्याकडून मी उमेदवारी परत मागितली आणि तिने मला भाजपतर्फे मला उमेदवारी फिक्स केलेली आहे. आणि एवढं मी तुम्हाला सांगतो की आता काय लोकांकडं घरोघरी प्रचार होईल किंवा गावात होईल बाबा स्थानिक आमदार तुमचा विरोध आहे तुम्ही काम कसं करणार पण आम्ही त्याच तोडीचा आमदार दुसरा सुद्धा एक पकडलेला आहे की बाबा काकांच्या असणार आहे पण त्या लोकांचं काम थकणार नाही आणि मला ती अडचण होती म्हणून मी ती मला विकास कामाचं पुरं करायचं होतं काम ह्या भागाच्या समस्या असतील तर सोडवायचं होत्या म्हणून मी ते प्रवेश करून बाबा पुढे उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि तुम्ही मला साथ दिली पाहिजे. मी तुमच्या हर एक प्रश्नाला रात्री कधी बी एनी टाइम उभा राहणार आहे. कुणाचं बी काय असलं तर तुमचं येऊ जाऊ हे विषय वेगळा आहे. जिंकणं हारणं आपला उद्देश नाही पण आपल्याला काम करायची ही करायची आणि ही आपल्याला पडळकर साहेबांच्या माध्यमातून वैभवदादाच्या माध्यमातून ही 100% काम होणार आहे आम्हाला खात्री आहे. त्याच्यामुळे कोणाच्याही दबावाला न बळी पडता कोणत्याही आर्थिक स्थितीला बळी न पडता बाबा आपल्याला ही उमेदवारी तिन्ही निवडून आणायची आहे. एवढं बोलून मी माझं भाषण भवानीच्या या परिसरामध्ये एका नवीन पर्वाला आपण सुरुवात करतोय म्हटलं तर पावगं ठरणार नाही. कारण की या कर्जे जिल्हा परिषद गटामध्ये एक परिवर्तनाची लाट या निमित्तानं उभा राहते आणि त्या लाटेवरती स्वार होण्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सामील होतोय आणि त्याचा शुभारंभ करण्याच्या दृष्टीने आज आपण इथं सगळेजण उपस्थित आहेत. ज्या निवडणुकीची वाट गेली 7-8 वर्षे सगळेजण बघत होते कारण की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सगळ्या लांबणीवरती पडल्या होत्या. मधल्या काळामध्ये काय प्रशासक होतं त्या प्रशासकीय काळामध्ये अनेक लोकांना अनेक कामाच्या निमित्तानं त्या प्रशासनाचा प्रचंड मोठा त्रास झाला. अनेक कार्यकर्ते चांगले या निमित्ताने गावगाडा चालवताना काम करत असताना हे प्रशासक असल्यामुळे त्यांना त्यांचं कर्तृत्व दाखवायला संधी त्या निमित्ताने मिळत नव्हती. परंतु मागच्या या 2-3 महिन्यापासून सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडायला लागल्या. पण नगरपालिका झाल्या महानगरपालिका झाल्या आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. येत्या 5 तारखेला आपण मतदानाला सामोरं जातो. हे मतदान करत असताना आपण आपले जे उमेदवार आहेत ते उमेदवार सक्षम आहेत का ते उमेदवार भविष्याच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला न्याय देऊ शकतात का आपल्या छोट्या मोठ्या कामाच्या निमित्तानं ते आपल्याशी संलग्न राहू शकतात का
आणि भविष्याचा वेध घेण्याच्या निमित्तानं काही नवीन योजना आणि नवीन काम काही इथं आणू शकतात का, हा विषय आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचा असतो. तर त्या दृष्टिकोन किंवा ती नजर तुमच्या आमच्या नजरेमध्ये असणाऱ्या ह्या उमेदवारांच्या बाबतीत आहे. त्यामुळे ज्यांचा प्रचार आपण करतो ते तेवढे सक्षम आहेत का, ज्यांचा प्रचार आपण करतोय ते तेवढे कॅलिबर आहेत का, ते भविष्यात जे आपण त्यांच्या इच्छा आकांक्षा व्यक्त करतोय त्या पूर्ण करू शकतात का, हा विषय आपल्या दृष्टीने महत्वाचा असतो. त्यामुळे ज्यांचा प्रचार आम्ही करतोय त्यांच्याबद्दल आम्हाला खात्री आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे. आम्हाला माहित आहे की त्यांना आपण निवडून देऊ त्यावेळी तुमच्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या अपेक्षित आहेत त्या सगळ्या पूर्ण करतील. म्हणून ज्यांचा प्रचार करतोय त्यांचा प्रचार करत असताना आई भवानीच्या समोर येऊन त्यांच्यासाठी मत मागण्याच्या निमित्तानं आज आपण हे सगळे उपस्थित आहेत. तर मी प्रथमतः तुमच्या ताई उपस्थित आहे, प्रियाताई, खरं तर उभारून एकदा नमस्कार करा सगळ्यांना. ठीक आहे, असं काय हरकत नाही. त्या या उभा राहा. हा, त्या उभा आहेत जिल्हा परिषदच्या आपल्या जिल्हा परिषद गटाच्या त्या उमेदवार आहेत. खरं तर सुनील दादा, मी तुमचं या निमित्तानं धन्यवाद व्यक्त करतो की आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब असतील, आदरणीय भाऊ असतील, आदरणीय ब्रह्माशेठ असतील, आम्ही आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही ताईंना इथं आमचं उमेदवार म्हणून तुम्ही त्यांना उमेदवारी करायची संधी दिली. खरं तर एका छोट्या गावात, म्हणजे तसं म्हटलं तर मुळी हे छोटं गाव आहे इतर गावाच्या तुलनेनं, पण छोट्या गावातून असताना सुद्धा गेली 10-15 वर्ष त्या गावाचा जो विकास झालाय, त्या गावामध्ये एक सामाजिक सलोखा निर्माण झालाय, त्या गावामध्ये इतर गावाच्या तुलनेने एक सकारात्मक वातावरण निर्माण झालंय. ते वातावरण निर्मितीमध्ये आदरणीय सुनील दादा असतील आणि त्यांना सहकार्य करायला पिंटू भाऊ असतील किंवा त्या गावातील सगळेच मंडळी, सत्यवान वगैरे सगळेच उपस्थित आहेत. अनेक जण इतर चांगली मंडळी उपस्थित आहेत. त्यांनी गाव ते फार चांगलं चालवलंय आणि आम्हाला अपेक्षित आहे की जसं तुम्ही गावगाडा चांगला चालवलाय तसं या कर्जे जिल्हा परिषद गटाचं पण काम तुम्ही चांगलं करावं म्हणून आम्ही तुम्हाला विनंती केली. तुम्ही आमची विनंती मान्य करून तुम्ही हे उमेदवारी त्याच पद्धतीने ज्यावेळी हा बलवडी पंचायत समिती गणाचा आम्ही विचार करत होतो त्यावेळी अनेक चेहरे आमच्या समोर होते. अगदी आमच्या सचिन पासून ते दाजीबा आहेत, अनेक बरेच असे चेहरे, विक्रम आहेत आमचे, की या लोकांनी या परिसरामध्ये या पंचायत समिती गणामध्ये काम करावं. या सगळ्यांनी त्यांनी बरोबर येऊन या पंचायत समिती गणात काय तर चांगल्या पद्धतीने आश्वासक काम करावं असं अपेक्षित होतं. पण आमची सगळ्यांची नजर मात्र नानावरती होती की नावं बरेच घेत होतो पण नजर नानांच्या वरती होती. आणि नाना, तुम्ही मान्य केलं, भारतीय जनता पार्टीत तुम्ही प्रवेश केला आणि आज भारतीय जनता पार्टीचे अधिकृत असे उमेदवार या पंचायत समिती इथं धन्यवाद व्यक्त करतो. मी मगाशी नानांचं भाषण अगदी काळजीपूर्वक ऐकत होतो. ज्याला गावगाड्यात काम काय करायचं आहे, कशा पद्धतीने जायचं आहे, लोकांच्या समस्या काय आहेत, काय केल्यानंतर लोकांचं जीवनमान उंचावेल, काय आपण काम केल्यानंतर लोकांना वाटेल की खरंच आपलं नेतृत्व किंवा आपला सदस्य हा किती सक्षम आहे, हे जे अपेक्षित आहे ते प्रत्येक गोष्ट तुमच्या भाषणात येतो. खरं तर जलदूत तुम्हाला म्हटलं पाहिजे, कारण की ज्या जलयुक्त शिवार किंबहुना ही पाणी आडवान पाणी जिरवा याची पूर्वीपासून आपण ऐकतोय नुसतं, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हटलं तर ही अग्रणीचा वरती झालेलं काम आहे. ते काम जल्दी करण्यामध्ये प्रचंड मोठं भाग घेतला, सगळ्यांनी एकत्रित केलं, अनेक नेते मंडळींना त्यांनी इथे एकत्र आणलं. जात पात धर्म संप्रदाय, कोण कुठल्या पक्षाचा, कोण कुणाचं नेतृत्व मानतो, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या. गावातले जे गलाय व्यावसायिक आहेत, जे काय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणे मंडळ आहेत, त्या सगळ्यांना बोलवलं आणि एक चळवळ उभा केली जी अग्रणी दिसत सुद्धा नव्हती. जे आहे का नाही इतिहास होता तो आता वस्तुस्थितीत आणण्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने ज्यानं पुढे होऊन काम केलं त्या तानाजी पाटलांना, नानांना आपण उमेदवारी देतोय. चांगल्या व्यक्तिमत्व या निमित्तानं आपण लोकांच्या समोर. खरं तर ही लढत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एका बाजूला जे आता मंडळी उभा आहेत त्यांचं जर आर्थिक तर किंवा त्यांचा जर वल्गना किंवा त्यांचा जर एकंदरीत ऍटिट्यूड बघितला तर तुम्हाला जाणवत असेल की फक्त पैशाची वाढ, या गावात किती मतं, त्या गावात किती, दर काय सांगा, तुम्हाला घेतोच विकत. ही जी त्यांचं चाललंय ना त्याला उत्तर देण्यासाठी तुम्ही आम्ही सगळ्यांनी लोकांच्या पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने ही निवडणूक लढवतोय की ज्या पक्षाचे पंतप्रधान आहेत, ज्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत आणि ज्या पक्षाचे पालकमंत्री आहेत, इथं गोपीचंद पडळकर साहेब त्याच पक्षात आहेत, आदरणीय सदाभाऊ त्या पक्षात आहेत, आपण तुम्ही सगळेजण त्या पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवतोय की ज्या पक्षाला
आज जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून बघितला जातोय. आपल्याकडे ब्रँड काही छोटा नाही, लय मोठा ब्रँड आपल्याकडे आहे. तर ते कमळ चिन्ह आपण घेऊन या निमित्तानं लोकांच्या समोर जातो. इथं लाडक्या बहिणींचा विषय तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. ही योजनाच मुळात त्यांनी आणली, जी योजना नुसती आणली नाही तर राबवली नाही तर निवडणुकीनंतर सुद्धा ती राबते. अनेक लोकांना असं वाटतं की निवडणूक झाली की ती योजना बंद पडेल, पण आज माझ्या माता भगिनींना भले 1,500 कोटी होती की ज्याच्यामध्ये देवींचे सगळे शक्तीपीठ एकत्रित जोडली जाते. तो शक्तीपीठ हायवे सुद्धा तिकडे एका बाजूला लोक कॅन्सल करा, आम्हाला नको कोल्हापूर वगैरे परिसरात, मिरज परिसरात जे होतं ते कॅन्सल झाल्यानंतर सगळ्यांनी विनंती करून तो हायवे सुद्धा अगदी आपल्या भालुनी, आंबेगाव, माऊली, मायनी ह्या परिसरातून जातो. म्हणजे विकासाची गंगा या निमित्तानं इकडे येणार आहे. ग्रीनफील्ड हायवे सुद्धा आपला रेणावी, रेवणगाव या परिसरात जातोय. मोठी मोठी कामं विकासाची या निमित्तानं होणार आहे. पाण्याच्या 6व्या टप्प्याचं काम जे आता संत गतीनं चाललंय ते काम आणखीन जोरात होण्यासाठी आपल्याला जनसाधारण खातं सुद्धा आदरणीय मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे आणि आपल्या राधाकृष्ण विखे पाटील साहेब तिथं जलसंपदा मंत्री आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला पुढे हे काम सगळं करायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवाराच्या पाठीमागं उभा राहायला लागणार. मधल्या काळात नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्त आपले प्रदेशाध्यक्ष आले होते, त्यांनी सुद्धा त्यावेळी तिथं सांगितलं राजकारणामध्ये किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जर सगळं सिस्टीम असते त्याच्यामध्ये 1 नंबरच लय महत्वाचा असतो आणि तो 1 नंबर आपल्याकडे आहे, आपल्याकडे देवावा. त्यामुळे 2 नंबर वाल्यांच्या 2 नंबर म्हणजे तसा 2 नंबर नव्हे, 2 नंबर वाल्यांच्याकडे जाण्यापेक्षा 1 नंबर वाल्याच्या उमेदवाराला निवडून दिला हे सुद्धा आपल्याला समजून सांगावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी आजच्या ह्या सभेनंतर परत फक्त माझ्या मते आपल्या महसूल मंत्र्यांची सभा 1 तारखेला आपण घेतोय, बावनकुळे साहेबांची. यानंतर मात्र मोठ्या सभेला न तुम्ही थांबता घराघरापर्यंत जाऊन प्रचार करणं गरजेचं आहे. कारण एक तर आपल्याला लोकांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, लोकांना आपली भूमिका सांगणं गरजेचं आहे. आपल्या इथे उमेदवार आहेत, एक महिला उमेदवार जिल्हा परिषद असल्यामुळे त्यांच्या मर्यादा आहेत, तर त्यांची मर्यादा आपण सगळ्यांनी पूर्ण करायची. तर आपल्या कार्यकर्त्यांनी गावगाड्यामध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य आपला जो कार्यकर्ता आहे ते मग सरपंच असतील, त्यांना सदस्य असतील, त्यांच्या घरामध्ये आपल्या महिला माता भगिनी असतील, त्यांनी त्यांची भूमिका अदा करायची. कारण होतं बऱ्याच वेळा असं गर्दी जमते, तुम्ही आम्ही सगळ्या सभा ठोकतो, बऱ्याच गोष्टीच्या वल्गना आपण करतो, पण शेवटी जाऊन त्या मतदारापर्यंत पोहोचून हात जोडून त्याला विनंती करणं आणि त्याला आपली भूमिका समजून सांगणं ह्याच्यामध्ये कुठेतरी कमी पडत असतो. तर ती कमी नाही पडलं पाहिजे. उमेदवार चांगले आहेत, आपली राजकीय परिस्थिती आज या निमित्तानं सगळीकडे चांगले असताना आपण ह्याचा फायदा आज नाही घेतला तर परत कदापि आपल्याला अशी परिस्थिती परत कधी निर्माण होईल अशी शक्यता नाही. मागच्या वेळेचा जर अनुभव तुम्ही घेतला, मागे नेहमी आपल्या बंडखोरीमुळं ज्यावेळी आपण वेगळं त्यावेळी आपण त्या पक्षातनं अनेक वेळा जिल्हा परिषद पंचायत समितीला उमेदवार उभा केले. करत असताना मग कोणतर आपल्याचाच बंडखोर होतोय, कोणतर आपला ऐकत नाही, मग तिकडे जाऊन ते उभा राहतोय आणि मग त्या दुफडीमध्ये आपल्या सीट्स पडल्या. पण मागं सुद्धा काही वेळी काँग्रेसच्या चिन्हावरती, काही त्याच्या आधी विविध अपक्ष असताना वगैरे बऱ्याच वेळा आपण ह्या गावातून, मग माझ्यामध्ये त्या शेटच्या त्या अलकाताई काय त्या पंचायत समिती सदस्य होते, त्याच्या आधी आता जे उमेदवार पंचायत समिती आहेत त्यांना जिल्हा परिषद सदस्य आपण ह्याच्यातूनच केलं. तसं काय फार नौका आणि फार आपल्याला काय लांब असलेला हा मतदारसंघ नाही. फक्त नियोजनानं आणि व्यवस्थित जर प्लॅनिंग आपण जर गेलो तर मला खात्री आहे की 100% याच्यामध्ये आपला विजय होईल. विजय मिळवायचा आई भवानीने आपल्याला आशीर्वाद द्यावा, तिचा आशीर्वाद घेऊन आपण सुरुवात करतोय. तर ही सुरुवात आपली विजयाचा गुलाल घेऊनच थांबली पाहिजे. या दृष्टिकोन तुम्ही सगळ्यांनी काम करावं असं मला अपेक्षित आहे. आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब असतील, ब्रह्मानंद पडळकर साहेब असतील, आम्ही सगळेच अत्यंत प्रामाणिकपणे हातात हात घालून इथं काम करतोय. हा ह्याचा, हा त्याचा, हे त्याचा का असा काही याच्यामध्ये गोष्टी नाही. कारण एकदा जर भारतीय जनता पार्टीमध्ये आपण एकत्रित येऊन काम करणार असलो तर ह्याचा पक्ष हा सगळ्यात महत्वाचा. त्यामुळे पक्षाचा उमेदवार म्हणून तुम्ही या सगळ्यांना निवडून द्यावं ही अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. उद्यापासून आदरणीय सदाभाऊ पण या संपूर्ण ह्या जिल्हा परिषद गटाचा दौरा आखणार आहेत, हे त्यांच्या परीने ह्याच्यात सक्रिय होणार आहेत. आपण सगळेजण मिळून चांगल्या पद्धतीने काम करूया एवढी अपेक्षा इथं व्यक्त करतो. आणि सभांपेक्षा गाव भेटी आणि संवाद लोकांशी साधणं हा विषय थोडं जागरूकतेने तुम्ही सगळ्यांनी घ्यावा. जे ज्येष्ठ मंडळ आहेत त्यांनी त्यांचा ग्रुप करावा, महिला मंडळींचा वेगळा ग्रुप असावा, युवक कार्यकर्त्यांचा वेगळा ग्रुप असावा. अगदी 18 ते 25 वयोगटातली ती अत्यंत जागृत आता जी पिढी आहे त्यांना त्यांच्या परीने त्यांच्या प्रचाराचे त्यांना सगळ्या गोष्टी सांगाव्यात. सगळ्यांनी मिळून केलं तर नक्कीच आपण विजयापर्यंत पोहोचू शकतो आणि नक्की विजय होईल याची खात्री मला या निमित्तानं वाटते. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला 3 उमेदवारांना शुभेच्छा देतो. मला जरा आपल्या
भालवणी जिल्हा परिषद गटातल्या 11 गावांचा दौरा आहे 4:30 वाजल्यापासून. मला थोडी जायची परवानगी द्यावी एवढी विनंती करतो. आज बल्लोडी गावामध्ये जागृत देवस्थान भवानी मातेच्या मंदिरामध्ये कर्जे गटाचे जिल्हा परिषदच्या लोकप्रिय उमेदवार प्रियाताई सुनील पाटील आणि या गणाचे पंचायत समितीचे उमेदवार तानाजी नाना पाटील यांच्या प्रचाराचा आज इथं शुभारंभ होतोय आणि या शुभारंभासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते वैभवदादा पाटील यांनी इथं आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दाजीभाऊ पवार, आमचे मित्र सुनील भैया, सचिन भैया, इथं सागर भाऊ आहेत, हे सचिन भाई आहेत, सर्वजण आणि उमेदवार आपले तानाजीराव नाना आणि या गटातून आलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, आपल्या सर्व माता भगिनी, पत्रकार मित्र, मी पहिल्यांदा तुमचं साऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्ही ह्या टायमाला एवढ्या गर्दीने इथं हजर झाला. दुपारची वेळ आणि दुपारच्या वेळेमध्ये हा तुमचा उत्साह बघून घाट मातेची निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे हे मला आवर्जून तुम्हाला सांगायला आनंद होतोय. मागच्या नगरपंचायतीची निवडणूक झाली आणि आपल्यातल्या लोकांना वाटलं आता की विट्याची नगरपंचायत गेल्यामुळे आपल्याला काय आता घाटमाता असेल किंवा भावण गट असेल किंवा बाकीचे गट असेल त्यामध्ये निवडणूक उभा राहणार नाही असं लोकांना वाटलं. पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पडळकर साहेबांचा कार्यकर्ता एवढ्या ताकदीनं बाहेर पडतो हे तुम्हाला इथं बसल्यानंतर दिसेल. आजच्या 15 दिवसापुढे पिंटू दाजी, मी आणि यशवंत मेटकरी आम्ही बेवाडावर चहा पित होतो आणि पिंटू दाजीचा एकच प्रश्न होता, आपल्याला सेट काय तर करायला लागतं, कुठं तर मेळावा घ्यायला लागतोय. दाजीभाऊ म्हणायचे आम्हाला वर घ्यायचं आहे आणि मी म्हणायचो बेवाडावर घ्यायचं आहे. पण दाजीभाऊ म्हणायचे आता मेळावा आपला कसा होणार, काय होणार. मी ते चहा पित दाजीभाऊला म्हटलं, तुम्ही जर काम केलं असेल, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष म्हणून जर तुम्ही गट बांधणी केली असेल, वैभवदादाच्या माध्यमातून जर काम झाले असेल तर आपला मेळावा 100% सक्सेस होणार. आणि मग एका मिनिटात गाड्याला जान आली आणि पिंटू दाजी आणि दोघांनी तारीखही ठरली आणि तारीख ठरल्यानंतर मी खालच्या भागामध्ये होतो, त्या दिवशी माझ्या बऱ्याच बैठक होत्या आणि तारीख ठरली. मी 7:30च्या टायमात तिथे येऊन गेलो, त्यावेळी अर्ध्याच्या वर सरपंच हॉल भरला होता आणि ज्यावेळी वैभवदादा आणि आमदार साहेब आले त्यावेळी तुडुंब हॉल भरला होता. लोकांची मर्ग हटली होती. जी लोक आपल्याला म्हणत होते की भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळणार नाही, त्याच लोकांना उमेदवार मिळाला नाही. एका गावामध्ये त्यांना 2 हे तुमचा विजय आहे, लक्षात घ्या. एका गावामध्ये 2, वरचा पण तिथंच आणि खालचा पण तिथंच. मी बल्लडकरांना विनंती करतो, अरे तुमचं भाग्य आहे, तानाजी पाटलासारखा तगडा उमेदवार तुमच्या गावाला मिळालेला आहे. तुम्ही गावाने एकत्र आलं पाहिजे. सुनील भैयासारखा एक कामाचा माणूस, भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत त्यांनी काम केलंय. लोकांमध्ये त्यांची फार जिव्हाळ्याचे संबंध आहेत. एक मित्र कसा असावा तर सुनील भैयासारखा असावा आणि असले उमेदवार लोकांना वाटतंय कामाच्या बाबतीमध्ये काय काम होणार का नाही होणार. या घाटमाथ्यामध्ये आपलं काय होतंय, काळजी करू नका. ब्रह्मानंद पडळकर सभापती असताना, आमदार पडळकर साहेब विधान परिषदेवर असताना या घाटमाथ्यावल्या प्रत्येक गावामध्ये आपण निधी टाकलाय. प्रत्येक गावामध्ये निधी टाकलाय. भविष्य फार आपल्याला आहे, भविष्य फार आहे आणि या भविष्याचा वेध घेण्यासाठी तुम्हाला कर्जे गटाचे जे आपल्या प्रियताई आहेत आणि तानाजी भाऊ आहेत आणि तिकडे शिवाजीराव आहेत, यांना तुम्ही ताकदीनं निवडून द्यायचं आहे. घाट माथ्यामध्ये मी बघितल्यानंतर पहिल्यांदा मी सांगितलं, घाट माथ्याची निवडणूक ही दाजीभाऊ तुम्हाला किती वेळ म्हणतो, मी बऱ्याच वेळा इथे फिरतोय. मला वाटतं 3 वर्ष झाली मी या भागामध्ये फिरतोय आणि प्रत्येक गावामधले जायला कार्यकर्ता चार्ज करायला आम्ही आपण कसं
वर्षाला मुलाला पोलिओ देतो तसं थोडं थोडं मी टॉनिक त्या भागामध्ये फिरत होतो. तेव्हा मला या घाट मात्याचा अंदाज होता की घाट मातेमध्ये लोक फार चांगले. तानाजीराव आमचा फार मित्र होता, जुने मित्र. आमदार साहेबांपेक्षा माझी त्याची फार मैत्री. मी यांना बरेच दिवस म्हणत होतो आमच्याकडे या, आमच्याकडे या. काम करायला असेल आपल्याकडे, पण पार्टी तिकडे सोडायची नव्हती, जागा सोडायची. आता म्हणजे ठीक आहे. आता मला ज्यावेळी दाजीवर फोन आला, अरे म्हणले तानाजीराव उभा राहिले आपल्या. आता काय तानाजी म्हणलं की आमच्यातल्या गड्यात पण नाव येते ती पुन्हा ट्रिप करते. तानाजी नाना पाटील हे उभा राहिले आणि मग आनंद आला. आणि तिथं दादा पण आमच्या म्हणले आमदार साहेबांनी त्यांना फोन केला आणि म्हणले वाढदिवसाला आले, म्हणले वाढदिवस फार मोठा झाला, मला योगाला आला नाही, येता आलं नाही. आणि त्यांनी सुद्धा एका मिनिटात होकार दिला. म्हणजे त्यांचं धाडस बघा. एखादा कार्यकर्ता दुकानदारीमध्ये असतो आणि दुकानदारांना म्हणतो तर गावाकडे लक्ष देतो, आणि एकदा आपला नेता म्हणतो की तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करा आणि पट्टा एका मिनिटात म्हणतो होय, आणि तयारी झाली. आता आमचं राजकारणाचं पिंड आहे. आपण जे कोण सरपंच असतील, आपले कोण सोसायटी सदस्य असतील, तर राजकारणाचं पिंड आहे. पण सुनील दादाचा राजकारणाचा पिंड नसताना त्यांनी आपल्यासाठी उमेदवारी केली. आणि आपण पण सुद्धा भारतीय जनता पार्टीनं मोठं गाव आहे का बारकं गाव बघितलंय. एक आपला कार्यकर्ता उभा राहतोय आणि त्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं भारतीय जनता पार्टी ठामपणे उभा राहते हे आपण दाखवून देऊ. त्यामुळं तुम्ही सर्वांनी या तिन्ही उमेदवाराच्या पाठीमागं ठामपणे उभा राहायचं आहे. कोणी काय म्हणू द्या, हार गडबड झाल्या, हार गडी जागा झाल्या, एवढी पळापळी चालल्या, त्यांना कळणं झालंय या घाट मात्यामुळे एवढं रान उठलं कसं. कारण धुळा बसला होता, रान अगोदरच उठलेलं होतं. आता गाडी फिरली का धुळा उडतो, तशी आपली उमेदवारी झाल्या, धुळा उठलेला आहे. पण हा धुळा आता बसता कामा नाही. तुम्ही ताकदीने साऱ्यांनी पडलं पाहिजे. 4-5 दिवस आता तुम्ही वेळ द्या. 4 तारखेपासून आपला प्रचार आहे. तुम्ही बरोबरी जावा, आपली भूमिका मांडा. जी लोक आपली घरात बसले त्यांना बाहेर काढा. त्यांचा आत्मसन्मान वाढला पाहिजे. त्यांना वाटलं पाहिजे की बाबा आपण आपल्या पार्टीसाठी काम करायचंय. लोकांचा काहीतरी गैरसमज होतो, हार झाली म्हणजे घरात बसायचं नसतंय. हार झाली तर त्याच्यापेक्षा 4 पावलं आपण पुढे जायचं असतंय. बघा वाघ शिकार करताना कसं करतो, 5-10 पावलं मागू शकतो, तसा तर आपण मागू शकतो. आणि त्यामुळं आपण झडप घालायची आहे आणि जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची सीट ताकदीने काढायची. बरीच गाव येत आहेत. आता बऱ्याच गावाचा सरपंच मला आराखडा माहित नसेल, काय असेल, लोकांचं गट माहित नाही. पण मला आता जाणवते एवढी संख्या बघितल्यानंतर की हा जिल्हा परिषदचा गट आणि पंचायत समितीचं दोन्ही गट आपल्या माथ्यावर 100% पडणार आहेत. आणि हे तुम्हाला सांगायला मला कसली भीती वाटते. त्याची काळजी करू. निधीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर कसलीच काळजी करू नका. देवभाऊ आपला आहे आणि देवाभाऊचा आणि पडळकर साहेबांचा काय संबंध आहेत मी सांगायची गरज नाही. पडळकर साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा संबंध काय हे सांगायची तुम्हाला गरज नाही. या राज्याचे ग्रामविकास मंत्री ज्या भाऊचे आपले काय संबंध आहेत तुम्हाला सांगायची गरज नाही. जिथं जिथं तुम्हाला निधी लागेल तिथं तिथं पडळकर बंधू आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कायम तुमच्या सोबत असेल. काळजी करू नका. आता निवडणूक नुसती काय जिल्हा परिषद आपण लढवायची नाही. जिल्हा परिषद लढवतोय आपण, पंचायत समिती लढवतोय, इतर पुढच्या प्रत्येक ग्रामपंचायतची निवडणूक आपण ताकदीने लढू आणि आम्ही तुमच्या सोबत असणार आहे. तुम्ही कसली काळजी करायची गरज नाही. घाट माता म्हणतं की सारी मोठे लोक आहेत, दुकानदार लोक, सोना चांदीवाले आपली लोक. आणि ते सोना चांदीवाला माणूस म्हणजे निवांत असतो. आपलं कुटुंब भलं, आपले नातेवाईक भलं, आणि त्याच्यावरती बाहेर पडत नाही. मी दुकानदार आमच्या बंधूंना विनंती करतो, तुम्ही सुद्धा राजकारणामध्ये आलं पाहिजे. तुम्ही सुद्धा या सुनील दादाच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिलं पाहिजे. या महाराष्ट्रातल्या गळबांधवांना पाठीमाग त्यांच्या पडळकर साहेब कायम उभा राहिले. तुम्ही बघताय की नाही, सोन्याचा प्रश्न होता दादा, आपण साऱ्याच्या मध्ये आपण विधानसभेमध्ये मांडला. पुन्हा एकदा आपण गडकरी साहेबांच्या माध्यमातून दिल्लीमध्ये मोठी बैठक घेतली. त्यामुळं गलाई बांधवांनी ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं ठामपणे उभा राहायचा आहे. आणि मी या उमेदवाराला विनंती करतो, आता आपण एकच सभा घेत ठरलंय, काय सभेत वेळ आपल्याला घालवायचा नाही. आता उद्यापासून बरीच लोक 1 तारखेपासून चिचिनी मायकाचं देवस्थान फार मोठं आहे. या भागात किती लोक जातील मला माहित नाही, पण आमचा आटपाडी तालुका 95% जातो, 95%. त्यामुळं ही जी सभा आहे बावनकुळे साहेबांची तुम्ही ताकदीनं करा आणि पुन्हा गाफील न राहा.
आता गावगाड्यामध्ये गेलं पाहिजे. आणि दुसरी मी विनंती करतो, ह्या गावचा कार्यकर्ता त्या गावावर जायला नको, सरपंच आहे, ज्या गावचा कार्यकर्ता तिथं थांबला पाहिजे. त्यानं प्रत्येकामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये वार्डामध्ये एक 10-10 जणांची जर आपण टीम केली ना, फार सोपं काम आहे. 10 टीम केली, आपले 4 वार्ड आहे, 4 वार्डामध्ये जर आपण 40 माणसं नेमली, त्यांनी सारं करायचंय. आपल्या वार्डामध्ये पत्रिका पोचली का, आपल्या वार्डामध्ये आपला माणूस आला का, आपला माणूस बाहेर कुठं आहे, आपला माणूस त्याला तिकीट निघाले का, या साऱ्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे. आणि 100% ह्या जर मायक्रोप्लॅननं जर तुम्ही गेला तर तुम्हाला निवडणूक फार सोपी आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काय आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही. 24 तास राजकारण करणारा कार्यकर्ता म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, हे तुम्ही लक्षात घ्या. माहिती पाहिजे लोकांना. लोकांमध्ये मध्ये अरे एवढं महापालिका आल्या भारतीय जनता पार्टीच्या, हे नगरपंचायत एवढ्या आल्या, हे सोपं नाही. हे नेते सुद्धा आहेत ना, देवा भाऊला तुम्ही जर 2ला जर फोन केला तर 1 मिनिटात फोन उचलते. तुम्ही इथल्या मंत्र्यांना फोन करा कुठल्या पण, म्हणून ही भारतीय जनता पार्टी एवढ्या फक्त ताकदीने पुढे चालेल. नाहीतर मंत्री झाला की माणूस 8ला झोपतोय, नाही तसं नाही झालं. भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांची सुद्धा कार्यशाळा असते, भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद सदस्याची सुद्धा कार्यशाळा असते, भारतीय जनता पार्टीच्या सरपंचाची सुद्धा कार्यशाळा असते. हे तुम्ही लक्षात घ्या. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची सुद्धा कार्यशाळा असते. ही तुम्हाला फोटो येत नाहीत. तुम्ही काय म्हणणार शेवटी काय जर त्यांचं फोटो इथे येत नाहीत कार्यशाळेची. आपल्या पंतप्रधान साहेबांची सुद्धा कार्यशाळा असते. आणि हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये घडतं. त्यामुळे तुम्ही सर्वजण ताकदीनं आपल्या 3 उमेदवाराच्या पाठीमागे राहायचं आहे. मी आई भवानीला प्रार्थना करतो की तुम्ही जे आमचे उमेदवार आहेत यांना ताकद द्यावी. आणि या परिसरातल्या लोकांना विनंती करतो, तुम्ही बाहेर पडलं पाहिजे. अरे कुठं तरी भ्यायचं नाही. पडळकर साहेबांसारखे जर कार्यकर्ते भेटले असते तर आज महाराष्ट्राच्या नेतृत्वाकडे त्यांनी गवासणी घातली नसते. आज तो कोण त्रास देणारे लोक असते. आणि या नेतृत्वामध्ये मी बघितले बरीच लोक लबाड बोलते. काल एक आमच्या मित्रानं जनार्दन शिंबल म्हणून आहे, माझी एक सभापतीचे चिरंजीव आहे, बऱ्याच लोकांनी आमच्या प्रवेश केला भारतीय जनता पार्टी. तिथनं कडे सारखं फोन करत प्रवेश चाललाय तरी व्हिडिओ कॉल करते, अरे या गे माघारे, या गे माघारे. अरे त्यांना आधीच चांगलं सांभाळलं असतं तर ते कशाला आमच्याकडे आलेच ते का. त्यामुळं आम्ही आमच्या कार्यकर्त्याला मानसन्मान करतो, आम्ही आमच्या कार्यकर्त्याला हृदयात घेतो, आम्ही कार्यकर्त्याला तर आताच्या फोडाप्रमाणे जपतो. त्यामुळं पडळकर साहेबांचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता केव्हाही दुरावत नाही. आणि जे दुरावले होते ते सारे आम्ही एकत्र आणण्याचं काम केलं. त्यामुळे तुम्ही सर्वजण या निवडणुकीसाठी गांभीर्यानं स्वतः सारे लक्ष घालून मतदारसंघामध्ये फिरलं पाहिजे. इथं आमच्या सर्व माता भगिनी आल्या आहेत. एवढा जर आपल्या माता भगिनी आल्या असल्या, पुरुषाच्या बरोबरीत महिला आहेत, लक्षात घ्या. 50% आरक्षण आज आम्हाला कळलं, ही खरं आपल्याला दिलं या. त्यामुळं तुमचं सुद्धा साऱ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही सर्वजण महिलांमध्ये की आपल्या 3 उमेदवारासाठी ताकदीनं काम करायचं आहे. आणि सर्वजण आला मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो. आणि मला दादाला तुम्ही बोलण्याची संधी दिली तर मी प्रियताईचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी पहिल्यांदा एवढ्या साऱ्या माणसामध्ये ते बोलण्याचं धाडस केलं. ताई मी आज तुम्हाला सांगतो की तुम्ही पुढच्या वर्षी इलेक्शन झालं तर चांगल्या पद्धतीने एक वक्ता असताना एवढे मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.